नमस्कार, मी जान्हवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. टीव्ही माध्यमांवरील सर्वात प्रभावी आणि जिवंत भाग म्हणजे टीव्ही जाहिरात. पण या जाहिरातीचा प्रवास कसा सुरू झाला, वर्षानुवर्षे या जाहिरातींनी कोणते विकासाचे टप्पे गाठले आणि आजच्या डिजिटल युगामध्ये त्याचं महत्त्व किती टिकून आहे, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलेल्या आहेत. या संदर्भात अजूनही आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत मनोज गोखले सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि जसं आपण मागच्या भागात बऱ्याच गोष्टी टीव्ही जाहिरातीबद्दल जाणून घेतलेल्या आहेत, मला अजूनही बरेच प्रश्न पडलेले आहेत खरं तर. पण सुरुवातीलाच मला विचारावंसं वाटेल ते म्हणजे न्यूज चॅनल आणि एंटरटेनमेंट चॅनल याच्यामध्ये कसे फायदे असतात एखाद्या टीव्ही जाहिरातीसाठी? एंटरटेनमेंट चॅनलचा फायदा असा असतो की तिथे तुम्हाला एक गठ्ठा व्ह्युअरशिप म्हणतो ना, ज्याला आम्ही आमच्या मीडिया प्लॅनिंगच्या भाषेमध्ये एंटरटेनमेंट चॅनल हा बाय अपॉइंटमेंट बघितला जातो. म्हणजे तुम्ही ठरवलेलं असतं मला 8 वाजता ही सिरियल बघायची आहे, 8:30ला. सो सगळेजण त्यावेळेला तिथं टीव्ही समोर जमतात. सो दॅट इज कॉल्ड एज बाय अपॉइंटमेंट चॅनल व्ह्युअरशिप. आणि न्यूज चॅनलला ती रँडमाइज्ड असते. अच्छा. म्हणजे समजा एका खोलीत 10 माणसं आहेत, प्रत्येकाचा न्यूज चॅनल बघण्याचा वेळ वेगळा असू शकतो. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आता एक गठ्ठा व्ह्युअरशिपचा फायदा असा असतो की तुम्ही एका ठिकाणी जाहिरात लावली की सगळ्यांना त्या वेळच्याला दिसते. पण तोटा असा असतो की त्यावेळी जे बघत नाहीये जाहिरात त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं. सो कॉम्बिनेशन काय पाहिजे? मग न्यूज चॅनल पाहिजे की जिथे रँडमाइज्ड व्ह्युअरशिप आहे. आता न्यूज चॅनलचा ऍडव्हान्टेज काय असतो मी तुम्हाला सांगतो. न्यूज चॅनल हा प्रत्येक माणूस आपल्या सोयीच्या वेळेला बघत असतो. बरोबर आहे. सो आमच्या भाषेमध्ये ऍडव्हर्टायझिंगचा मी असा दावा करू नाही शकत, मी असा एक थंब रूल सांगू शकतो. कुठली जाहिरात आहे ना, ही तुमच्या योग्य वेळेमध्ये तुम्हाला दाखवली तर ती जास्ती काम करते. ओके. त्याचं उदाहरण असं की तुम्ही रेल्वे पकडायला मुंबईत आता पळत असाल आणि कोणी तुम्हाला लाईफ इन्शुरन्सचं महत्व सांगायला लागलं, तुम्ही म्हणाल की ए बाबा शांत बस, मला ट्रेन पकडायची. बरोबर आहे. तेच एअरपोर्टवर तुम्ही कुठेतरी बसलाय शांतपणे किंवा स्टेशनवर बसलाय आणि समोर तुमची जाहिरात लावली, तिथं विम्याचं महत्व काय आहे त्या योग्य वेळेत तुम्ही बघताय ना. ते तुमचा मेंदू शांत आहे, इथं रिसेप्टिव्हिटी वाढते तुमची. एक्झॅक्टली. तसं न्यूज चॅनलचा फायदा आहे की मी त्यावेळेला लिजर टाइम मध्ये बघायला येतो न्यूज चॅनल, की आता मला समअप करायचं, आजचा दिवस संपला, मला वेळ मिळाला, मी टीव्ही चॅनल लावला. मग तिथे आलेली जाहिरात जास्ती काम करायची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट अशी की रँडमाइज्ड व्ह्युअरशिपमुळे तुम्हाला एक होतं की न्यूज चॅनलला तुम्हाला एक जाहिरात वगैरे करून पुरत नाही. म्हणजे एंटरटेनमेंटला तुम्ही दररोज 2 जाहिराती करत असाल तर न्यूज चॅनलला 20-25 करायला लागतात, कारण प्रत्येकाचे वॉचिंग टाइम 10-15 मिनिटं असतो. सो दरवेळी नवीन बॅच ऍड होत असते, नाही तर डिलीट होत असते. सो सगळ्यांना दिसण्यासाठी, ओव्हरलॅप मिळण्यासाठी, क्रॉस सेक्शन मिळण्यासाठी तुम्हाला जास्ती फ्रिक्वेन्सी जाहिरात करायला लागते. पण त्याचा क्रॉस सेक्शन खूप मोठा मिळतो, त्यामुळे खूप लोकांपर्यंत पोहोचतात. ओके. पण आता आपण बघतोय की OTT सारखे प्लॅटफॉर्म आलेले आहेत. असं असताना टीव्ही बघण्याचं प्रमाण कमी झालेलं नाहीये, पण मग हे एक टीव्हीवरती जाहिरात केली जाते, हे दोघं एकमेकांना पूरक आहेत का? कसं बघावं त्याच्याकडे? मला एक सांगा, OTT म्हणजे तुम्ही काय बघता? OTT म्हणजे कशात, कुठे बघता तुम्ही? मोबाईलवर, आयदर घरातल्या टीव्हीवर बघता, कनेक्टेड टीव्हीवर किंवा मोबाईलवर. पण बघता इडियट बॉक्सच ना तो. खरंय. त्याचं रूप बदललंय. बरोबर. पूर्वी त्या चौकोनात होता, पूर्वी मोठे टीव्ही असायचे, आता स्लिम टीव्ही आले, आता स्मार्ट टीव्ही आले, हातात आलाय. याच्या पलीकडे नाही. बघतात टीव्हीच ना. OTT वर सिरियल बघितली तर ती टीव्हीवर बघितल्यासारखीच बघता ना. फक्त काय माहितीये ना तुम्हाला, तिथं पूर्वी जो इनकन्व्हिनियन्स होता की त्यावेळेला मी नसेल तर मी मिस करीन तो पार्क, इथं ती सोय झाली. सो जे लोक असं म्हणतात ना OTT टीव्हीचं महत्व कमी झालं असं कुठल्याही मीडियमचं महत्व कमी होत नाही कधी. जसं प्रिंट असताना टीव्ही आला त्या लोक म्हणले प्रिंटचं महत्व कमी नाही झालं, OTT आला टीव्हीचं होईल नाही होणार. असं कुठलंही ऑब्सोलेट होत नाही. म्हणजे तो मीडिया कुठला. बरोबर. आलं का लक्षात तुम्हाला? तर थोडं कमी जास्ती होत असेल, कारण ते शेवटी युनिव्हर्स आहे ना, ते इथून इथे जाणार, इथून इथे जाणार. सो तुम्हाला युनिव्हर्स एक्सपांड होतं आणि संधी वाढतात. सो मी नेहमी असं म्हणतो की OTT हा काही कॉम्पिटिटर नाही आहे. माझ्या दृष्टीने मी आता मीडिया प्लॅनिंग करतो तर मी त्याच्याकडे संधी म्हणून बघतो. एकमेकांना पूरक आहेत, ते कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना, कारण त्याच इडियट बॉक्स मध्ये बघतात लोक. बरोबर. एक्झॅक्टली. पण मग टीव्ही जाहिरात जेव्हा आपल्याला करायची असेल तेव्हा मग काय केलं पाहिजे, काय टाळलं गेलं पाहिजे? पहिली गोष्ट सांगू, टीव्ही इतका सोपा विषय नाही आहे जेवढे आजकालचे लोक 1-2दा जाहिरात करून ठरवतात ना की आता मला कळलं. म्हणजे एस्पेशली माझा अनुभव असा आहे की मी खूप क्लायंट्स बरोबर काम केलं आहे, ॲडव्हर्टायझर बरोबर. त्यातले काही क्लायंट्स आहेत ना, इतके विश्वासाने तुमच्यावरती जबाबदारी सोपवतात की
तुला दिलाय कारण तुला कळतं त्यातलं. त्याच्या विरोधाभास क्लायंट सुद्धा मी अनुभवलेत. 1-2दा मी जाहिरात करून असं झाल्यानंतर पुढच्या वेळी मला असं लक्षात आलं त्यांना कळलंय सगळं असं वाटतंय, ठीक आहे हरकत नाही, आनंद आहे म्हणलं. काय शेवटी सगळा पाऊस काय आपल्या शेतात पडत नसतो कधी, बरोबर आहे. माझा प्रयत्न काय असतो माहिती तुम्ही, तुम्हाला वाटेल तिथे जाहिरात करू नका, तुमचा ऑडियन्स आहे तिथे जाहिरात करा. तुम्ही चुकीची जाहिरात केली तर तुम्हीच अडचणीत याल. बरं, अडचणीत आल्यावर तुम्ही कधी मान्य करत नाही की मी चुकलो, तुम्ही दोष देता टीव्हीला. आणि तुम्ही काय म्हणता, टीव्ही माध्यमाचा मला ना उपयोग नाही झाला, आयुष्यात मी जाणार नाही त्याचा. चुकीचं बोलू नका ना, तुम्हाला कळलेलं नाही ते किंवा तुमचा आडाखे चुकलेत म्हणून मीडियमला दोष देऊ नका. मीडियम त्याचं काम करतोय. सो कोणाच्या तरी सल्ल्याने जाहिरात करा. नॉट नेसेसरी त्यासाठी काय आवाड उभे करता येत नाही, पण सल्ला घेतल्याने तुम्हाला एक ओपिनियन कळतं. ज्याला जो दररोज त्याच्यात काम करतोय त्याचा अनुभव तुम्हाला मिळतो, हा फायदा. बरोबर आहे. कारण आपल्याला असं वाटतं की एकदा आपण केलं आपल्याला समजते सगळं, पण ते वरवरच असतं ना, त्यात खोलातल्या बाकीच्या गोष्टी कळत नाही. आणि मी तुम्हाला उदाहरण देतो ना, एखादा न्यूरोलॉजिस्ट असतो, आपण त्याच्याकडे जातो 2,000 रुपये देतो ना त्याला. का देतो? कारण न्यूरोलॉजी काय आपल्याला माहित नाही, न्यूरॉन्स काय दिसत नाही. पण पोट बिघडलं तर आजी औषध देते, आई औषध देते, आपण गुगल तर आहेच गुरु सगळ्यांचा, तर तुम्ही औषध सुद्धा घेता, बरोबर. न्यूरोलॉजी साठी काय करता तुम्ही? डॉक्टरकडे, न्यूरल सर्जनकडे जाता किंवा त्या स्पेशलिस्टकडे जाता ना. टीव्ही कळतं का तुम्हाला काय चाललंय मागे, म्हणजे त्याचं बॅक एंड काय प्रोसेसिंग होतं लोकांचं वगैरे. मग अशा केसमध्ये तुम्ही योग्य सल्ला घ्यायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात की गुगलवर बघतो किंवा आपण स्वतःचे नुसके वापरतो, पण ते सुद्धा प्रत्येक वेळी 100% चपखल बसतील असंही नाहीये, बसणारच नाही. याचं कारण असं, तुम्ही अनुभव घ्या. डॉक्टरकडे जायच्या आधी तुम्ही तीच गोळी खा, तुम्हाला उपयोग होत नाही. डॉक्टरकडे जाऊन आल्यावर आपोआप तुम्हाला त्याचा उपयोग होतो असं वाटतं. पण आपल्याला वाटत असतं की आपल्याचमुळे झालेलं आहे. तर तसं नाहीये. तर मला प्रामाणिक विनंती माझी ऍडव्हर्टायझरला की जो याच्यामध्ये यायचे त्याला की अभ्यास करा तुम्ही. आज ते जे टीव्ही आहे ना, हे अपघाती मीडियम नाही, अपघाताने काही होत नाही. इथं सगळं प्री प्लॅन आणि प्रोग्राम्ड असतं. एक्झॅक्टली. सो तुमचं कम्युनिकेशन प्रोग्राम पाहिजे. बरोबर. आता आपण अनुभवाबद्दलच बोलतोय. तुम्हाला जवळपास 26 वर्षांचा अनुभव आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की 1999ला पहिलं रिजनल चॅनल आलं अल्फा मराठी, आणि त्याच्याच काही दिवसानंतर तुम्ही ही एजन्सी सुरू केली. तर या 26 वर्षामध्ये टीव्ही जाहिरात कशा पद्धतीने बदलत गेली? टीव्ही जाहिरात बदलत गेली पेक्षा ना अवघड होत गेली असं म्हणेन मी. ओके. याचं कारण असं, तुम्ही कदाचित तुमच्या काळात नाही, तुम्ही नंतरच्या जनरेशन वाले, तर दूरदर्शन होतं, म्हणजे टेरेस्ट्रियल ब्रॉडकास्टिंग होतं, म्हणजे अँटेना लावले की दिसायचं. तेव्हा जाहिरातदार जे होते ना, मी त्यांना भाग्यवान जाहिरातदार म्हणतो. कारण एकच चॅनल होता ना, पर्यायच नव्हताच की कुठलं रामायण बघा, महाभारत बघा, गुपचूप जाहिराती बघायच्या, बरोबर आहे. सो त्यांच्यासाठी तेव्हा महाग होती, पण तरी स्वस्त होती. कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये की एकच चॅनल होतं, सर्फिंग नाही काही नाही. आता तुम्ही मराठीत बघितलं तर न्यूज चॅनल आणि एंटरटेनमेंट मिळून 22-25 चॅनल आहे. आता समोरचा माणूस कसं ठरवणार, की अवघड झालंय. म्हणून मी मगाशी जे रेफरन्स तुम्हाला बोललो की यासाठी जाणकाराचीच मदत घ्या. तुम्ही ठरवू नका, तुम्हाला आवडतं ते सगळ्यांना आवडतं असं नसतं. सो जाणकाराची मदत घ्यायला पाहिजे. हा बदल झाला. तिसरी गोष्ट अशी आली, वेगवेगळे रस्ते आलेत ना, अव्हेन्यूज आलेत. पूर्वी आता मी जसं तुम्हाला सांगितलं एंट्री लेवलला ऑडिओ व्हिज्युअल जाहिरात पाहिजे, तसं आज तुम्हाला जाहिराती ब्रेकमध्ये दाखवायच्या नसतील आणि प्रोडक्ट माहीत झालं असेल तर तुम्हाला आज एलबँड सारखा चॉईस मिळतो की जो कंटिन्यू चॅनल आहे, स्पेशली महत्वाची बातमी देत आहे, तिथं जाहिरात नाही लागत ना, तिथं तुमचा एलबँड येतो आणि योग्य वेळेला प्राईम इम्पॉर्टन्स असलेल्या जागी तुमची जाहिरात दिसते. तिथे ॲस्टन बँड येतो, मग तिथं वारंवार फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी तुम्ही हेडलाईन सारखे पर्याय असतात. त्यानंतर कित्येक चॅनल किंवा तुमच्या चॅनलवर सुद्धा मी केलेलं आहे किंवा करत आलेलो आहे, ते म्हणजे बग्स असतात, लोगो असतो, त्यानंतर स्पेशल प्रॉपर्टीज असतात, इलेक्शन आलं की तुमचे वेगळ्या प्रॉपर्टीज असतात. अशा अपॉर्च्युनिटीज मिळतात. मी तुम्हाला सांगू का, तुमचं चॅनल लीडर काय याचं मी अनालिसिस जेव्हा करतो तेव्हा मला एक गोष्ट कळते की माझ्या दृष्टीने लीडर कोण, जो जाहिरातदाराला सर्वोत्तम संधी आणि जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देईल. आता तुम्ही ते करून देता, सो दोन्ही फायदे आहेत. तुम्ही एक नंबर त्याच्यामुळे होता, ऍट द सेम टाइम एक नंबरला गेलेला चॅनलच या संधी देऊ शकतो. सो
त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. म्हणजे या खूप संधी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती करायला. मग शेअर ऑफ व्हॉइस जो काही म्हणतात तर नेमका त्याचा अर्थ काय? आणि शेअर ऑफ व्हॉइस हा एक कन्सेप्ट कधी येते माहिती का, जेव्हा तुम्ही कलेक्टरमध्ये जाता ना, उदाहरणार्थ आता दिवाळीचा सीझन आला समजा, तर तिथं काय असतं, तुमच्याकडे समजा एक्स इन्व्हेंटरी आहे, जाहिरातीची जागा आहे आणि तिथं 2x जाहिराती आल्या. ओके. तर नॅचरली ना तुमची जाहिरात तिथं जी नॉर्मल रेग्युलर ऍडव्हर्टायझर आहे ना, त्यांनी जर तिथं प्रीमियम नाही घेतली जाहिरात, प्रीमियम देऊन जाहिरात, तर त्याची जाहिरात फक्त कागदावरच राहील. ती सर्व्हिसच होणार नाही. आता जिथं ज्या काळामध्ये तुमच्या प्रोडक्टला सगळ्यात जास्त डिमांड असते तिथं तुमचं प्रोडक्टच लोकांना दिसलं नाही, तर यू मिस द बस. सो तुमचा शेअर ऑफ व्हॉइस म्हणजे काय, तर तुम्ही त्या क्लटरमध्ये तुमची जाहिरातीचं लोकांपर्यंत जाण्याचा तुमचा शेअर कसा पोहोचवता, दॅट इज शेअर ऑफ व्हॉइस सोप्या भाषेमध्ये. टेक्निकल टर्म वेगळी त्याची आहे आणि टेक्निकल कॅल्क्युलेशन वेगळे असतात. दॅट इज शेअर ऑफ व्हॉइस. तर तो मेंटेन कसा करायचा हे ट्रिकी आहे आता सणासुदीच्या दिवसामध्ये. लोक काय करतात, मी मगाशी म्हटलं तसं स्वस्त घेतलं, स्वस्त, अरे स्वस्त नका घेऊ, दिवाळीमध्ये महाग घ्या, कारण महागच दिसणार आहे तिथं. बरोबर. कारण तिथं माणूस जाहिराती काढत नाही, तिथे कम्प्युटर सिस्टीम जाहिराती काढते. जिथे रेट कमी त्या जाहिराती बाहेर निघतात. सो ट्राय टू बाय प्रीमियम. अच्छा. आणि तुम्हाला भले संख्या कमी होईल तुमच्या जाहिरातीची, पण जेव्हा गरज आहे तेव्हा दिसेल तरी जाहिरात. ती दिसलीच नाही आणि स्वस्त घेतलं नंतर दिवाळीचं चालली तर काय उपयोग आहे तुम्हाला? उपयोगच नाही. बरोबर बरोबर. मग आता आपण बोलतोय जसं आता तुम्ही म्हणालात की दिवाळी एखादा सण असेल तेव्हा, पण जर आपल्याला स्लॉट एखादा निवडायचा आहे आणि असं ना प्राईम टाइम जो आपण म्हणतो तो, तर प्राईम टाइम निवडताना सुद्धा कोणती काळजी घ्यायला पाहिजे? किंवा जेव्हा आपण जाहिरात दाखवतो, जसं तुम्ही मगाशीही बोललात ह्या विषयावरती की वारंवारता त्याची जी असते, किती वेळा ती दाखवली गेली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या पाहिजेत? कारण ब्रँड ओळख आपली जास्त जेव्हा आपण वारंवार दाखवतो तेव्हा ती वाढते, पण तितकाच तो खर्चही वाढत जातो. मग अशा वेळेला कसा विचार करायला हवा? काय असतं सांगतो, प्रोडक्ट कॅटेगरी प्रमाणे असतं. तुम्हाला सांगतो किती जाहिराती दाखवल्या, तुम्ही 100च्या जागी 1000 दाखवल्या, तर साधं उदाहरण घ्या ना, तुम्हाला श्रीखंड आवडतं तर तुम्ही काय 1 किलो खाणार आहे का? बरोबर आहे. आणि एका वेळच्या जेवणात माणूस 2 पोळ्या खात असेल तर तो छान झाले म्हणून काही 20 खातो का? नाही. तसं प्रोडक्ट जाहिरातीत आहे. तुम्ही 1000 वेळा दाखवली तरी ते एक ऑप्टिमाइज लेवल असते त्याची, तेवढीच तुम्ही करायला पाहिजे जाहिरात. त्याच्या कमी पडून चालत नाही. मग ती लस कमी दिल्यावर दुष्परिणाम होतात, तसं होतं. जसं वॅक्सिनेशनचं असतं की एवढी द्यायची तर एवढी द्यायची, 2दा द्यायची तर 2दा द्यायची. तसंच जास्ती देऊनही चालणार नाही ना. आवडणारी गोष्ट तोंडात कोंबून चालणार नाही जास्त. सो दॅट ऑप्टिमायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे कॅटेगरी प्रमाणे ठरतं. मी उदाहरण देतो तुम्हाला, 3 तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा मी नाटकाच्या लॉन्चची जाहिरात करतोय, तर माझं काम असं असतं की मला कमीत कमी वेळात, जेव्हा त्यांचं ऑनलाईन बुकिंग अवेलेबल झालेलं असतं, त्या 3-4 दिवसात सगळ्यांना जाहिरात पोचवायची. सो तिथे मी 3 दिवसात माझे सगळे पैसे संपवतो क्लायंटचे. हाय फ्रिक्वेन्सी, की सगळ्यांना 3 दिवसात जाहिरात माहिती होते. मग त्यांचा चॉईस आहे. पहिले 20 प्रयोग फुल होतात, माझं काम संपलं, आता नाटकाची पुण्य. अच्छा, बरोबर आहे. दुसरं प्रोडक्ट रिअल इस्टेट उदाहरण घ्या. एस्पेशली रिअल इस्टेटमध्ये आता लोक करायला लागले. मी 20 वर्ष करतोय रिअल इस्टेटची जाहिरात. तर त्याच्यामध्ये ना प्रोडक्ट लॉन्च होतं, त्यांचं स्कीम लॉन्च होते आणि साधारण डिसिजन मेकिंगचा टाइम हा 15 दिवस 3 आठवडे असतो. ओके. सो त्याचं कॅम्पेन 3 आठवडे असलं पाहिजे, 4 आठवडे असलं पाहिजे. बरोबर. त्यांनी वर्षभर करत बसला तर परवडणार नाही आणि गरज नाही. ओके. सो त्या कॅटेगरीला 3 आठवडे किंवा 4 आठवडे पाहिजे. आणि मगाशी उदाहरण देताना मी सांगितलं तसं एखादं लॅक्झेटिव्ह आहे. आता तुम्ही काय 1000 वेळा जाहिरात दाखवून काय त्याची काही गरज निर्माण करणार आहे? मग माझं असं तेव्हा दावा असा असतो, क्लायंटला मी असं सांगतो की जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही असायला पाहिजे. सो इयर लॉंग तुम्ही प्रेझेंट पाहिजे त्याची, कारण कोणाला कधी गरज पडेल माहित नाही. सो प्रोडक्ट कॅटेगरी प्रमाणे त्याची काय म्हणतो टेन्युअर ठरतं जाहिरातीचं. आणि किती फ्रिक्वेन्सी करा. ऑब्व्हियसली जो वर्षभर जाहिरात करतोय तो काही दररोज हेवी फ्रिक्वेन्सी जाहिरात करू शकत नाही, पण त्याचं अस्तित्व आणि त्याची अवेलेबिलिटी हे दोन्ही तिथं कळलं पास झालं, हा पर्पज असतो. ओके. पण आता बऱ्याच लोकांना जे जाहिरातदार आहेत त्यांना माहिती असतं, नवीन जे जाहिरातदार आहेत त्यांना माहीत नसतं की स्लॉट कसे निवडावेत किंवा तिथे काय काय समस्या येतात. तर त्या ज्या समस्या येतात त्यांच्यावर काही उपाय आहेत का? आणि मुळात स्लॉट निवडावेत कसे, ते कसं ठरवावं? स्लॉट निवडण्याचं सोपं मी तुम्हाला सांगितलं होतं, अनालिसिस पाहिजे तुमचं. की उदाहरणार्थ तुमची जाहिरात वर्किंग पर्सनसाठी असेल तर तुम्ही नॉन प्राईम टाइमला दाखवून काय उपयोग आहे? बरोबर आहे, नाही उपयोग.
दुसरी गोष्ट 7च्या सिरियल दाखवून उपयोग आहे का? तो घरीच पोचत नाही. बरोबर. मग तो तुम्हाला कुठे आता आजकाल ना प्राईम टाइमची डेफिनेशन एंटरटेनमेंटला सुद्धा बदलत चालली आहे. पूर्वी 7 ते 9 होती, 10 होती. आता ना 8 ते 12, 9 ते 12 व्हायला लागली आहे. कारण लोक मुंबईसारख्या शहरात तर घरी 9:30ला 10ला पोहोचतात. कधी टीव्ही बघणार ते आणि कधी एक्सपोज होणार. तर त्यामुळे ना तुम्हाला असं लक्षात येईल की त्यावेळेला जाहिरात, आता हे नवीन जाहिरातदाराला हे कळलं पाहिजे की माझं जर प्रोडक्ट आहे ना साधारण 50+ ऑडियन्ससाठी असेल, प्राईम टाइमला जाहिरात करा. याचं कारण असं की घरचे मोठी करते लोक जेव्हा बाहेर असतात ना, रिमोट तुमच्याकडे असतो आणि त्यांना फ्रीडम असतं, चॉईस असतो की कुठलं टीव्ही बघायचं. नाही तर संध्याकाळी लहान मुलं, नाही तर घरातली सून, नाहीतर कोण मेल असेल तो म्हणतो मला हे बघायचंय, मला हा डिबेट बघायचा, मला न्यूज चॅनल बघायचा. इथं त्यांचा मध्ये काय म्हणतो मुस्कट्टा बी होते. मग सिनियर लोकांना दुपारी वेळ असतो त्यांना, मग ते रिपीट मध्ये बघतात. मग त्यांच्यासाठी दुपारी केले. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता मुंबईचा ऑडियन्स असेल तर मुंबईचा ऑडियन्स घरातनं बाहेर पडताना पहिलं बघतो टीव्हीवर, बघतो बाबा मी कुठं काय जाम नाही येणार, ट्रेन का काय. तर मुंबईचं प्रोडक्ट मुंबईवर करायचं असेल तर न्यूज चॅनलला सकाळी घ्या. आता शेतकऱ्यावर करायची असेल तर शेतकरी साधारणपणे गावात 9 वाजता झोपतो, बरोबर आहे. तिथं 10ला देऊन काय उपयोग आहे. तिथं त्याला 7:30 ते 8, 9 एवढ्याच वेळात जाहिरात लावली पाहिजे. बरं सकाळी तो शेतावर जातो, 6 ते 8 मध्ये जाहिरात संपली पाहिजे. तर हे बारकावे त्यातले. हे तुम्हाला ते कोण बघणार आहे, कधी बघणार आहे. मी जर शेतकरी असेल तर मला कधी वेळ होईल जाहिरात बघायला. मी डॉक्टर असेल तर मी कुठला चॅनल बघेन. काही चॅनल परसेप्शनवर चालतात बघा, तसं आहेत, रेटिंगवर चाललं नाही. आणि काही आहेत ना, काही तुमच्या डायनॅमिक्समुळे चालतात. जसं तुमचा चॅनल आहे ना, लोक का पॉप्युलरली बघतात, ते डायनॅमिक्समुळे बघतात की एव्हरी मिनिट यू गेट न्यू फीड फ्रॉम फॉर देम. एकसुरी नाही वाटत तो, वेगवेगळे तुम्ही फीड देतात. त्यामुळे त्या डायनॅमिक्सकडे लोक अट्रॅक्ट होतात असं. आणि न्यूज चॅनल त्यासाठीच बघतो ना. न्यूज चॅनल काही वेळ जात नाही म्हणून बघत नाही कोणी. मला नवीन इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे म्हणून बघतो. सो हा असं ठरवायचं असतं. सर, इतकं तुमच्याकडून आज मी ऐकलेलं आहे, पण मला स्वतःला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की टीव्ही जाहिरातीचा तुमचा अनुभव कसा होता. ढोबळ मनानं सांगू, आनंददायी होता. ओके. खूप लोकांना मी शिकवण्याचा प्रयत्न केला. खूप लोक शिकले सुद्धा, काही लोक शिकलेच नाही. आता त्यांनी मी साधारणपणे गमतीने मी असं म्हणतो की मला 4 भाग कळलेत आता जाहिरातदारांचे. अच्छा. मी 4 प्रकार कळलेत. ओके. एक म्हणजे ज्याचा ब्रँड छान आहे, ज्याच्याकडे टीव्हीवर जाहिरात करायची मुभा आहे आणि तो योग्य जाहिरात करतो, मोजून मापून. हा एक प्रकार आहे. दुसरा मी क्लायंटचा प्रकार पाहिला आहे की ज्याच्याकडे बेसिकली ज्याच्याकडे कॅश रिच कंपनी म्हणतो ना आपण, की त्यांच्याकडे जाहिरातीचं बजेट आहे, करायला पाहिजे. त्या कॅटेगरीतली लोक त्यांना हवी तिथं करतात जाहिरात. आणि ते त्या जाहिरातीचं आणि सेलचं कधी नातच जोडत नाही. कारण त्यांना असं वाटतं मी करीन ते बरोबर आहे, पूर्व दिशा. हे दुसरी मी बघितलेलं आहे. तिसरा मी बघितलाय की ज्याच्याकडे जी कॅशरीज कंपनी आहे आणि त्याला जाहिरातच करायची नसते. तो म्हणतो कशाला करायची. तुम्ही जसं मगाशी मला विचारलं होतात ना की खपत नसेल तरच करतात जाहिरात, असं वाटतं, तशा कॅटेगरी. आणि चौथा आहे ज्याला करायची इच्छा असते पण ज्याला धाकधूक वाटत असते की मी हे बजेट लावू का नको लावू. असे 4 प्रकारचे क्लायंट मी बघितलेले आहेत. या सगळ्यांना आम्हाला केटर करायला लागतं. म्हणजे काय म्हणतो ते तारेवर चालतात ना काठी घेऊन, ते तसे आमची कसरत असते. म्हणजे की बजेट सांभाळायचं, रिझल्टही द्यायचा. पण काही ठिकाणी रिझल्ट तुम्हाला खूप टँजिबल नसतो ना. म्हणजे तुमचं चर्चा होत असते आणि मग त्याचं काय फ्रुटफुल व्हायला वेळ लागतो ना. जाहिरात कुठलीही व्हायला आज काय आपण काय असं काही विकत नाही आहे ना की फुकट देतोय किंवा काही अशी जाहिरात नाही करत ना. म्हणजे जाहिरात बघून त्याला डिसिजन घेऊन त्याच्याकडे गरज निर्माण होऊन त्यांनी यायला जो वेळ तो द्यायला पाहिजे ना. दॅट इज नॅचरल प्रोसेस. ती द्यायची तयारी पाहिजे तुम्ही. अगदीच. आणि जसं 26 वर्षाच्या प्रदीर्घ कामाच्या अनुभवानंतर तुम्हाला जो अनुभव आलेला आहे त्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. खरं तर बरेच खाचखळगे समजलेले आहेत. जाहिराती बाबतीत काय करावं, काय करू नये, या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. तुम्ही इथे आलात आणि खूप छान या सगळ्या संदर्भात माहिती दिली, समजवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.